मान्य शांतारामजी पाटील यांनी मंचावर यायचंय। मान्य गणेशजी साबळे यांनी मंचावर यायचंय। मान्य कैलासजी चिखले यांनी मंचावर यायचंय। नगरसेवक आदित्यजी गुंडरे यांनी मंचावर यायचंय। यानंतर खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांनी या ठिकाणी सभेला संबोधित करायची त्यांना विनंती करतो। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। अतुल देशमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अतुल देशमुखांनी प्रवेश केलेला आहे। खासदार अमोल कोल्हे देखील या पक्ष प्रवेशाला उपस्थित आहेत। त्यांच्यासह त्यांचे काही कार्यकर्ते समर्थकांनी देखील मोठ्या संख्येने आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरदचंद्र पवार यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केल्यानंतर आता अमोल कोल्हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अतुल देशमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी देखील या पक्षामध्ये प्रवेश केला। देशाचे नेते आज या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। नितीन, आपण पाहतोय अतुल देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने प्रवेश केल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती? निश्चितपणे अतुल देशमुख हे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि खेड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची मोठी ताकद आहे। त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना निश्चितच अतुल देशमुख यांच्या या पक्ष प्रवेशाचा फायदा होणार आहे। त्यांच्याबरोबर अनेक माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। 2च दिवसांपूर्वी अतुल देशमुख यांनी भाजपचा राजीनामा दिलेला होता। खेड तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील, त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि आज शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी पुण्यामध्ये त्यामुळे आपण पाहतो अतुल देशमुखांनी आता शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी। पालती होतात आणि हे होत असताना जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांकडून काही गोष्टी करण्यात आल्या आणि काही लोकांनी ही भूमिका बदलली आणि ही भूमिका बदलल्यानंतर खरोखर एक वेगळा संघर्षाचा काळ होता आणि या संघर्षाच्या काळातही जेव्हा भिंतीला पाठ लागते तेव्हा 2 पर्याय असतात। हातपाय गाळून शरण जाणं हा पर्याय असतो आणि पूर्ण ताकदीनिशी त्या संकटाला नमवणं हा दुसरा पर्याय असतो। आदरणीय पवार साहेबांकडे पाहिलं तर पूर्ण ताकदीनिशी समोरच्या संकटाला नमवण्याचा पर्याय हा संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला आणि संघर्षाचं प्रतीक हे प्रत्येक युवकाच्या मनात, लढू पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आदरणीय पवार साहेब तयार झाले आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली